जस्ट आपण रेकॉर्ड करूया इथे. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. तर चला बघा आता पुढे जाऊया आपण. तर बघा सगळेजण रिअलमी सॅमसंग जर तुम्हाला जर येत असेल, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काय करा बाळांनो, तुमचं नाव टाका त्या ठिकाणी. म्हणजे मग मला नाव घेता येईल. तुमचं जसं आता गायत्री जॉईन झाली, बघा असे बरेच जण आहेत. आणि तुमचा व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करून व्यवस्थित बसून तुम्ही ऐका. आजचं सत्र जे खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर आपण सुरू करूया. ठीक आहे. हरे कृष्णा. तर बघा आपण पॉझिटिव्ह थिंकिंग आणि फोकस बद्दल आज चर्चा करणार आहे. ठीक आहे. तर बघा आता पहिला जे आहे, तर पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल. आता बघा लाईफ आपण बघतो, कधी कधी आपल्याला काय येते, कधी कधी सक्सेस येते, कधी फेल्युअर येते. ठीक आहे ना. कधी आपण बघतो सगळ्या गोष्टींबद्दल. तर सक्सेस फेल्युअर हे येत राहते आपल्याला. ठीक आहे. तर याच्याबद्दल आपण जर बघितल्या गोष्टी, तर हे चालूच राहणार आहे आपल्या जीवनामध्ये. तर मग कधी कधी आपल्याला सक्सेस आलं तर आपण खूप, कधी कधी गर्व येते आपल्याला. किंवा आपल्याला फेल्युअर म्हणजे अपयश आलं तर आपल्याला काय होते, त्यावेळेस आपण गोंधळून जातो. असं जर बघितलं आपण गोष्ट. ठीक आहे ना. तर त्यामुळे मग काय म्हटलं मी, की आपण सक्सेस फेल्युअर या दोन्ही मध्ये आपण कसं चांगल्या प्रकारे राहू शकतो, चांगले विचार ठेवू शकतो, याबद्दल आपण आज चर्चा करणार आहे. ठीक आहे. तर बघा, फेल्युअर्स कसे आपल्याला आले तर त्याला कसं फेस करायचं, त्याला कसे सामोरे जायचं. आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हा यश आलं, ठीक आहे ना, तर किंवा यश प्राप्त कसं करायचं. तुमच्यापैकी किती जणांना वाटते मला यश प्राप्त करायचं? यस, रेज युअर हँड. तुम्ही हँड रेज करू शकता. किती जणांना वाटते की मला यश प्राप्त करण्याची इच्छा आहे, मी यशस्वी व्हायचं आहे? यस, बघा रिअलमी RMX कोण आहे, त्यांनी हात वरती केला है ना. तर बघा कृष्णा बोराडे, कृष्णा बोराडेने हात वरती केला. ठीक आहे. तर बघा या सगळ्या गोष्टी आहेत, आपण बघू शकतो. तर बघा कृष्णा बोराडे, मी तुला अनम्यूट करायला अलाउ केलं. तुला यशस्वी व्हावं वाटते की नाही? यशस्वी व्हायची इच्छा आहे की नाही तुझी? येस, म्यूट करू शकतो स्वतःला. बघ, अनम्यूट करू शकतो स्वतःला. कृष्णा. येस, कृष्णा ऐकतोस तू? तुला अनम्यूट करता येते बघ तुला. ठीक आहे, चला आपण बघूया, पुढे जाऊया. तर मग आपल्या जीवनामध्ये सफलता, यश, अपयश हे येतच राहतात, चालूच राहतात. ठीक आहे ना. यश अपयश हे येणार आहे. त्या दोन्हीला आपण अपयशाला कसं सामोरे जायचं आणि यशस्वी कसं व्हायचं, याबद्दल आपण आज बघणार आहे. आणि या तुमचे जे बुकलेट आहे, तुम्ही कॉन्टेस्ट मध्ये जे हिस्सा घेतला, पार्टिसिपेट केलं, तर बघा त्या कॉन्टेस्ट मधल्या प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. ठीक आहे. तर आता चला पुढे जाऊया आपण. तर आपल्या ती पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार म्हणजे नेमकं काय, याबद्दल आपण चर्चा करणार आहे. आणि सकारात्मक विचार महत्वाचे का आहे, याबद्दल आपण बघूया. ठीक आहे. तर बघा आपल्या डोक्यामध्ये सतत काय करत असतात, एक मिनिट. बघा आपल्या डोक्यामध्ये नेहमी चार प्रकारचे विचार येत असतात. तर पहिले बघितले आपण निगेटिव्ह थॉट्स, है ना, नकारात्मक विचार. नंतर आपण बघू शकतो युजलेस थॉट्स, म्हणजे काय, ज्यांचं काही आपल्या जीवनामध्ये काही काम नाही आहे, जे निरुपयोगी आपण म्हणू शकतो, निरुपयोगी विचार. रुटीन थॉट्स म्हणजे आपण आपले जे डेली नित्यक्रम आहेत त्याचे थॉट, जसे आंघोळ करणे, किंवा आता मला हे करायचं, जेवण करायचं, भूक लागली, हे करायचं, नख काढायचे वगैरे, असे जे असते ते रुटीन थॉट झाले नित्यक्रमाचे. आणि नंतर कोणताही पॉझिटिव्ह थॉट्स, कोणता पॉझिटिव्ह थॉट्स. ठीक आहे, सकारात्मक विचार. तर बघा आता आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. आत्मविश्वास म्हणजे काय, एखादी गोष्ट मी करू शकतो की न करू शकतो याच्याबद्दलचं आपलं स्वतःचं जे मत आहे. तर जर आपण म्हणतो नाही, ही गोष्ट मी करू शकतो, माझ्यासाठी खूप सोपी आहे, तर त्याला काय म्हणू आपण? आत्मविश्वास. काय म्हणणार बाळा त्याला? आत्मविश्वास. ठीक आहे. आणि येस, आपल्याला वाटलं की ही गोष्ट मी करू शकत नाही, त्याला काय म्हणणार आपण? यस, त्या गोष्टीला आपण म्हणू की त्या व्यक्तीला आत्मविश्वास नाही, तो घाबरतो. काही काही मुलं बघा ते खूप घाबरतात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत, कारण त्यांच्याकडे काय नाहीये, आत्मविश्वास नाही. आणि कशामुळे नाहीये? कारण त्यांच्या डोक्यामध्ये खूप सारे नकारात्मक विचार आहेत त्यामुळे.
आणि निरुपयोगी विचार आहे. त्या विचारांखाली बघा इथे चित्रामध्ये बघू शकता तुम्ही, तर काय म्हणतो, आय कांट डू इट, है ना, मी हे करू शकत नाही. आय एम नॉट वर्दी, म्हणजे मी यासाठी पात्र नाही, है ना. मी काय असायला पाहिजे, परफेक्ट असायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं. परंतु या सगळ्या गोष्टी आपण जर नकारात्मक विचारामध्ये जगलो तर आपल्याला आत्मविश्वास हा राहणार नाही. आणि बघा, माझ्या मागच्या सत्रात माझं इंट्रोडक्शन मी द्यायचं विसरलो. तर माझं नाव आहे राघव चैतन्य दास आणि मी प्रोफेसर आहे एका कॉलेजमध्ये. मी जे मुलं IIT मध्ये जाण्यासाठी, इंजिनिअरिंग करण्यासाठी तयारी करतात, JEE एक्झामची तुम्हाला माहिती असेल, किंवा डॉक्टर होण्यासाठी नीटच्या परीक्षेची तयारी करतात, त्या परीक्षेसाठी मी केमिस्ट्री हा विषय शिकवतो. तर बऱ्याच वर्षापासून, 10-15 वर्षापासून मी शिकवतो आणि इस्कॉन मध्ये जोडलेलो आहे. तर हे शिकवण्यासोबतच मुलांना मी मूल्य शिक्षण आणि भगवद्गीतेच्या आधारावरती वेगवेगळ्या गोष्टी आपण असे कोर्सेस त्यांच्यासाठी घेत असतो इस्कॉनशी जोडून. तर हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे, ठीक आहे. तर बघा, माझं इंजिनिअरिंग मी कम्प्लीट केलं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये, पुणे युनिव्हर्सिटीमधून. नंतर मी आता टीचिंग करतो, त्यामुळे माझं BEd सुद्धा मी कम्प्लीट केलेलं आहे. तर हा माझा शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. राघव चैतन्य दास माझं नाव आहे, ठीक आहे. तर तुमच्या सगळ्याकडे भगवद्गीता आहे आणि बुकलेट आहे, तर काय करा, तुमच्याकडे ही भगवद्गीता आपल्या सोबत ठेवा, जी तुम्हाला कॉन्टेस्ट सोबत भेटली होती. भगवद्गीता जशी आहे तशी सोबत ठेवा तुमच्याकडे. आणि कारण आपण काही श्लोक सुद्धा बघितणार आहेत आपल्या टॉपिकच्या रिलेटेड, त्यामुळे मग तुम्ही भगवद्गीता सोबत ठेवा. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? येत असेल तर थंब द्या किंवा हँड रेज केला बाळांनो. आवाज येतो सगळ्यांना? येस, करेक्ट. ओमने हात रेस केला. परत रिअलमी कोण आहे तिने सुद्धा म्हटलं की येतोय. तर म्हणजे मग ठीक आहे, आवाज येतोय. चला आता आपण पुढे जाऊया, ठीक आहे. तर आता तुम्ही हात खाली करू शकता. बघा आता पुढे जाऊया आपण. तर नेक्स्ट बघा, आता 4 प्रकारचे विचार असतात. तर मी म्हटलं तुम्हाला 4 प्रकारचे विचार कोणते कोणते. निगेटिव्ह, युजलेस, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक, निरुपयोगी, आणि नित्यक्रमाचे, आणि सकारात्मक. तर मला कोणी उदाहरण देऊ शकते का नकारात्मक विचारांचं? तुम्ही बघा, हातवरती करा, मी तुम्हाला अनम्यूट करतो. नकारात्मक विचाराचं उदाहरण देऊ शकते कोणी? येस, हातवरती करा, मी तुम्हाला अनम्यूट करायला अलाव करतो. बघा, पटकन सांगू शकते नकारात्मक विचार म्हणजे काय, किंवा यापैकी कोणत्याही विचाराचं तुम्ही उदाहरण देऊ शकता. सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, यापैकी काही एखाद्याचं उदाहरण देऊ शकता का तुमच्यापैकी कोणी? ओके, सृष्टीने हात रेज केला. बघा सृष्टी, आता तू अनम्यूट करू शकते स्वतःला, बघ. हा, सांग सर, सृष्टी. अम, नकारात्मक विचार म्हणजे जेव्हा माणसाला असं वाटतं की सगळे आपल्याला म्हणजे वाईट समजताय वगैरे वगैरे, तेव्हा माणसाच्या मनात नकारात्मक विचार येतात. हा, अगदी बरोबर सांगितलं सृष्टीने. बघा, छान. जसं कधी कधी आपल्याला वाटते, कोणी काही बोलत असले तर आपल्याला काय वाटते, माझ्याबद्दलच बोलतायत आणि मलाच काहीतरी म्हणतायत, असं वाटते कधी कधी आपल्याला. कधी कोणाशी भांडणे झाले तर मग वाटते, बघा हा याला काहीतरी सांगतो म्हणजे माझ्याबद्दलच बोलत असेल. हे काय झाले, नकारात्मक विचार आहे ना. खूप सुंदर, खूप छान उदाहरण सांगितलं सृष्टीने, बघा. ठीक आहे. तर बाकी सकारात्मक, निरुपयोगी याचं कोणी उदाहरण सांगू शकेल का? किंवा नित्यक्रमाचे जे विचार आहेत त्याच्याबद्दल? आता सृष्टी सोडून अजून कोणी हात वरती करणार का? येस, कोण सांगू शकेल? एखादं उदाहरण तुम्हाला जे आठवेल, ते चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही, सांगू शकेल कोणी? येस, कोण सांगू शकेल? येस, कोण सांगू शकेल? ठीक आहे, चला मी सांगतो. बघा, तर आपण बघू शकतो की नकारात्मक विचारचं बघितलं, तर सृष्टीने सांगितलं की जसं राग येणे, कोणाबद्दल ईर्ष्या होणे, ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टी काय होतील, त्याला नकारात्मक विचारांमध्ये म्हणू आपण. परंतु आता युजलेस थॉट्स म्हणजे काय? कधी कधी आपलं असंच थॉट येते काही की हे असं झालं तर काय होईल, भूकंप आला तर काय होईल, किंवा आपण बघतो की कोणाला वाटते की नाही, याला असं का म्हणलं, हे याचं याचं हे का चालू आहे, ते का चालू आहे, म्हणजे आपण ज्या काही गोष्टींचं काही गरज नाहीये, है ना. आज इथे खड्डाच का पडला, असे काही विचार आहेत की त्याचं काही आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याशी काही गरज नाही. तर या अशा विचाराला काय म्हणू आपण? निरुपयोगी विचार.
रुटीन थॉट म्हणजे काय? अरे आता मला काय करायचंय, सकाळी उद्या लवकर उठायचंय, मला काय करायचं, अरे सकाळी स्कूलला जायचं आणि थोडंसं होमवर्क राहिले ते कम्प्लीट करायचं. हे काय झाले? रुटीन थॉट झाले. काय झाले? रुटीन थॉट. आपण म्हणून रोज जे नित्यक्रम आहे त्याच्याबद्दलचे विचार झाले. आणि नेक्स्ट पॉझिटिव्ह सकारात्मक विचार म्हणजे काय? बघा, आज आज किती छान, मला आजचा दिवस किती छान आहे, आज मला मार्क सुद्धा चांगले पडले, तर मी काय केलं पाहिजे, आज भगवंताचे आभार मानले पाहिजे, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. हे काय झाले? सकारात्मक विचार येतात. किंवा मी चांगला अभ्यास केला, चांगलं वागले, तर काय होणार, मी पुढे एक यशस्वी व्यक्ती बनणार. तर हे काय झाले? सकारात्मक विचार. ठीक आहे. तर आता बघा पुढे जाऊया आपण. तर हे बघा उदाहरणं दिलेले आहेत सगळ्या विचारांचे. पॉझिटिव्हचे म्हणजे खूप आनंद, आपण आपल्या आई वडिलांप्रती प्रेम व्यक्त करतो, किंवा एखाद्या गायीला आपण प्रेमाने असं सांभाळतो, किंवा तिला प्रेमाने ट्रीट करतो, भगवंतांना प्रार्थना करतो, कोणावरती दया दाखवतो. एखादा सपोज आपण बघितलं की ज्यावेळेला त्याला खूप 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 तहान लागली, तो ओरडतो, मग आपण पाणी नेऊन पाजतो, किंवा शरणागत होतो, सगळ्यांसोबत नम्रता, प्रामाणिकपणा, सहनशीलता, उत्साह, समजूतदारपणा, है ना, आणि एक आशा राहणे, नेहमी कोणत्याही परिस्थितीत एक आशा ठेवणे की नाही सगळं चांगलं होणार आहे, शांत राहणे. हे काय झाले? सकारात्मक विचार झाले. परत आपण जर पुढे बघितलं बाळांनो, तर निगेटिव्ह म्हणजे काय? राग येणे, ताण येणे, इगो दाखवणे, है ना, तर आळशीपणा, बदला घेणे, हा मला असं कसं काय बोलू शकतो, मी याला दाखवणार आता मी कोण आहे, है ना, हे असं. किंवा निष्काळजीपणा, कोणाचं चांगलं झालं तर बरं ना दिसणे, किंवा कोणाबद्दल ही वस्तू मला पाहिजे म्हणजे पाहिजे, ती नसली आपली दुसऱ्याची असली तरी चोरून घेणार, किंवा असं. हे जे आहे ते नकारात्मक विचार झाले. नेसेसरी म्हणजे आपल्या कामाबद्दल, जसं तुम्हाला अभ्यासाबद्दल, शाळेबद्दल, तुमच्या होमवर्क बद्दल जे असतील ते काय झाले? नेसेसरी म्हणजे आवश्यक विचार, किंवा आपण रुटीन म्हणून नित्यक्रमाचे विचार. आणि वेस्ट थॉट जे आहेत ते कोणते आहेत बघा? की मी जर असं नसतं केलं तर असं झालं असतं, भविष्यात मला असं होणार, मी हे करणार, मी ते करणार. आणि आपण अभ्यासच करत नाही आणि मला अवॉर्ड भेटणार. अवॉर्ड, आपण अभ्यास नाही केला तर अवॉर्ड भेटेल का सांगा मला? अभ्यास केलाच नाही आपण तर आपला पहिला नंबर येणार का? आपल्याला अवॉर्ड भेटणार का? सांगू शकेल का कोणी? नाही, बरोबर ना. आपल्याला अभ्यास नाही केला तर आपल्याला पहिला नंबर, आपण म्हटलं की नाही भेटणार. ठीक आहे. तर त्यामुळे मी सांगितलं की त्यामुळे हे काय झाले, भविष्यातले आपण एकतर मागं जे चुका केल्या त्याच्याबद्दल विचार करत होतो, ह्या असं नसतं केलं तर आज असं झालं असतं, तसं केलं असतं तसं झालं असतं. नाहीतर मग आपण काय करतो, पास्टमध्ये, हे पास्टचं झालं आणि भविष्यामध्ये मी असं करीन, मी तसं करीन, आणि आता काही करत नाही, झोपा काढतो आपण. तर असं जर असलं ते बेस्ट विचार झाले. काय झाले? बेस्ट विचार झाले. बघा पुढे आता. तर आपण काय करू? सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे काय? आत्मविश्वास म्हणजे काय? ठीक आहे ना. तर याच्याबद्दल बघू. तर मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं, आत्मविश्वास म्हणजे काय आहे, की स्वतःबद्दल मी हे कार्य करू शकतो की नाही करू शकत, है ना, कार्य करू शकतो की नाही करू शकत, त्याबद्दलची स्वतःबद्दलची भावना आहे, स्वतःवरचा जो विश्वास आहे, त्याला काय म्हणू आपण? आत्मविश्वास. ठीक आहे ना. तर आत्मविश्वास ही काय आपल्याला सक्सेसफुल होण्याची काय सगळ्यात महत्वाची क्वालिफिकेशन काय असेल तर ते काय? आत्मविश्वास असणे, की मी हे करू शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो. हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर ते सेल्फ कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे. तर बघा आता पुढे जाऊया आपण. तर या सगळ्या गोष्टींबद्दल, की तर आपल्याला काही नाही तर काही जण आपण बघतो मोटिवेशनल लेक्चर, तू हे करू शकतो, तू ते करू शकतो, काहीच अशक्य नाही. असं पण नाही की काहीच अशक्य नाही, काही काही गोष्टी अशक्य असतात, है ना. जसं गाण्यामध्ये आपण बघतो, फिल्मी पिक्चरच्या गाण्यामध्ये, चांद तारे तोड लावूंगा मैं, खरंच आपण चांद तारे तोडून आणू शकतो का? नाही, है ना. अशक्य गोष्टी आहेत, काही काही गोष्टी अशक्य असतात. तर मग तेच मी सांगतो की आपण काय केलं पाहिजे, तर आपली कॅपॅसिटी, आपली क्षमता किती आहे आणि आपले मेहनत किती आहे त्यानुसार आपलं आपण ध्येय ठरवलं पाहिजे, आणि आपल्याला कळालं पाहिजे आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकतो. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि आपली क्षमता आपण मेहनतीने वाढवू शकतो. तर ते त्यामध्ये एक बॅलन्स, त्याच्यामध्ये एक समतोल निर्माण करणे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण आता चला पुढे बघूया. ते बघा, हे सांगितलं मी ऑलरेडी तुम्हाला, की आपल्या स्वतःच्या ज्या क्षमता आहेत त्यावरती विश्वास असणे आणि त्यानुसार आपलं ध्येय ठरवणे, याला काय म्हणू आपण? आत्मविश्वास. आणि
आपण पॉझिटिव्ह थिंकिंगची उदाहरणं ऑलरेडी बघितले. तर बघा एक उदाहरण आपण अजून बघू. तर बघा जी तुम्हाला ही रेषा दिसते, या रेषेला जर मला काय करायचं असलं, छोटं करायचं असेल तर कसं करू शकेल, कोण सांगेल? हा कुणाल, तू सांगणार का? बघ तू हात वरती केला. कोण सांगेल हात वरती करा? मी तुम्हाला अनम्यूट करतो. कोण सांगेल बाळांनो? या रेषेला छोटं कसं करू शकेल मी? पटापट सांगा, आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या पुढे. हा बघा, कुणालने हात वरती केला. सांग कुणाल, मी तुला अनम्यूट करण्यासाठी परमिशन दिली. कुणाल अनम्यूट कर तू स्वतःला आणि सांग. अजून कोणी सांगणार? देवेश तू सांगणार का? देवेश तू सांगशील का की आपण याला रेषेला कसं छोटं करणार? आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही रेडमी नोटने बघा. रेडमी नोट तुला काय केलं, मी अनम्यूट करण्यासाठी परमिशन दिली ती बघ. हा सांग तू बाळा. रेडमी नोट 8 प्रो. ओके. रिअलमी. तू बाळा हात काय कर, तू तुझ्या झूम मध्ये हात वरती कर, मग मला तू दिसणार, मी तुला अनम्यूट करू शकतो. झूम मध्ये तिथे खाली रिअलमी RMX आहे ना, तू तुझ्या झूम मध्ये हात वरी करता, मग मी तुला अनम्यूट करू देतो. बघ. तर आपण सकारात्मक विचार कसे करायचे याबद्दल कोण सांगणार? हा बघा, अरनाश. हात वरती करून तुम्ही ठेवा, मग मला अनम्यूट करता येईल तुम्हाला. येस. आता तू सांग बेळा, तुला अनम्यूट करायला मी अलाउ केलं, रिअलमीचे आहेत. अनम्यूट कर. तर त्याला रफ करायचं. काय अर्धी करायचं? लाईन रफ करू शकतो त्याला. हा ओके. रफ. रब करू शकतो. ओके, हा एक तरीका झाला की आपण त्या लाईनला थोडी रब करू शकतो. ठीक आहे ना. दुसरं कोणी सांगू शकेल? हा वेदांत, तू सांग. वेदांत घुले, तू अनम्यूट कर स्वतःला बघ. वेदांत. अजून कोणी सांगू शकेल का की या लाईनला कसं छोटं करू शकतो आपण बाळांनो? यस. अजून कोणी सांगू शकेल का? पण ठीक आहे, मी सांगतोय. बघा, सगळ्यात सोपं काय, त्याच्या बाजूला एक मोठी रेषा ओढायची. एक मोठी रेषा ओढली तर काय होणार? ही लाईन आपोआप काय होणार? छोटं होणार. तर तसंच मग आपल्याला काय करायचं बघा, यातून काय शिकू शकतो आपण? जर आपल्यापेक्षा कोणी जास्त यशस्वी असेल तर आपण त्याला जळून त्याला खाली ओढायचं नाही. काय करायचं आपण? आपण जास्त मेहनत करून अजून यशस्वी व्हायचं. ठीक आहे. तर मग त्याला म्हणतात की मोठी लाईन ओढणे बाजूला. तर हे झालं सकारात्मक विचाराबद्दल. ठीक आहे ना. तर आता पुढे बघूया आपण बाळांनो, चला. तर मेक दिस लाईन शॉर्ट, आपण त्याच्या बाजूला मोठी लाईन रेष ओढायची. ठीक आहे. तर मग आपोआपच ती लाईन काय होणार? छोटी होणार. म्हणजे आपण जास्त मेहनत करायची, आपण जास्त यशस्वी व्हायचं, ना की त्याला काय करायचं, त्याच्याशी काही वाईट वागायचं, जास्त यशस्वी आपल्यापेक्षा त्याला, त्याच्यासाठी नाही. आपली आपण क्षमता वाढवायची. बघा, आता या ग्लास बद्दल कोणी काय सांगू शकते? काय म्हणू शकते? जे ग्लासात पाणी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जर कमेंट करायला सांगितली, टिप्पणी द्यायला सांगितली, तर कोण काय टिप्पणी देणार, सांगाल का कोणी? बघा, काय म्हणू शकेल? काही जण म्हणतील हा ग्लास रिकामा आहे, अर्धा रिकामा आहे. काही जण म्हणतील हा ग्लास अर्धा भरलेला आहे. तर बघा, जे सकारात्मक विचार जर केला आपण तर काय म्हणणार आपण? हा ग्लास अर्धा भरलेला आहे. रिकामा म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं? हा ग्लास अर्धा भरलेला आहे. ठीक आहे. याला आपण म्हणू शकतो सकारात्मक विचार. ठीक आहे. तर बघा, आपण आता पुढे बघूया. तर हाफ ग्लास एम्प्टी म्हणणार, काही ग्लास म्हणणार अर्धा ग्लास भरलेला आहे. तर बघा, आता हे भगवद्गीतेमध्ये आपण कोणतंही आपल्याला सक्सेसफुल यशस्वी व्हायचं असेल त्यासाठी 5 कारण आहेत बघा, 5. ठीक आहे. 5 कारण कोणते कोणते हा श्लोक म्हणतो मी बघा. तुम्ही माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करू शकता. अधिष्ठानम तथा कर्ता. वाचा, तुम्हाला दिसते का बघ. 18वा अध्याय तुम्ही तुमच्या भगवद्गीतेत पण काढू शकतात. 18वा अध्याय आणि कोणता श्लोक आहे बघा? 14वा श्लोक आहे. 18वा अध्याय 14वा श्लोक. तर 18वा अध्याय बघा तुम्ही काढा आणि 14वा श्लोक. 18 म्हणजे शेवटचा अध्याय गीतेचा. ठीक आहे. आणि त्यातला 14वा श्लोक बघा, खाली इथं लिहिलेलं असते ना 14 असं. 18वा अध्याय आणि 14वा श्लोक बघा, काढा तुम्ही पटापट. आपण म्हणूया त्याला, त्याचा अर्थ पण बघूया मराठीमध्ये बघा. ठीक आहे. 18 अध्याय आणि 14 श्लोक. त्यामध्ये काय म्हणलं? अधिष्ठानम तथा कर्ता अर्णम च पृथक विदम. माझ्यासोबतच म्हणा तुम्ही. आणि विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. त्याच्यात काय सांगितलं बघा?
द प्लेस ऑफ, याच्यामध्ये मराठीत त्याचं आपण बघूया भाषांतर. कर्माचे स्थान म्हणजे शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, ही ती 5 कारणे आहेत. कोणते 5 कारणे आहेत? आपलं शरीर, आपण स्वतः जे कार्य करतो, आपले वेगवेगळे इंद्रिय जे येतात, बुद्धी, डोळे. डोळ्यांना दिसलंच नाही तर आपण कोणत्या गोष्टी म्हणजे वाचू शकतो का? वाचू नाही शकलं तर आपण परीक्षेत यशस्वी होणार का? है ना. परत अनेक प्रकारचे आपण प्रयत्न करतो, कधी कधी आपल्याला कमी मार्क येतात तरी आपण आपले प्रयत्न चालू ठेवतो, तर ते आहे. आणि शेवटी भगवंताचा आशीर्वाद. म्हणतात ना, जिथं जहा दुआ काम नहीं आती वहा दवा, ज्या दवा काम नहीं आती वहा दुआ काम आती आहे, असं म्हणतात. तर म्हणजे काय, ज्या ठिकाणी औषध पण कधी कधी कामी नाही आहेत किंवा डॉक्टर काय म्हणतात आता देवाच्या हातात आहे, तर तसं मग आपल्याला भगवंताचा आशीर्वाद. हे 5 कारण आहेत कोणतं. त्यामुळे मग कधी कधी आपल्याला यश आलं तरी आपण खूप उधळून जायचं नाही, खूप गर्व करायचं नाही. अपयश आलं तर आपण खूप नाराज व्हायचं नाही किंवा खूप फ्रस्ट्रेट व्हायचं नाही. ठीक आहे. आहेत 6 बाळा, बोल काय म्हणायचं तुला. अनम्यूट केलं मी, अनम्यूट कर तुला स्वतःला, काय म्हणायचं तुला. येस. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण, चला. ठीक आहे. तर या श्लोकाबद्दल बघितलं आपण. तर बघा, 5 फॅक्टर्स ऑफ बिईंग सक्सेसफुल, तर ऑलरेडी आपण बघितलं कोणते कोणते आहेत. जे 5 फॅक्टर आहेत ते कोणते कोणते आहेत. येस बाळांनो. पहिले आपण स्वतः, ठीक आहे ना, म्हणजे आत्मा, आपण नंतर आपले इंद्रिय, आपण ज्या ठिकाणी शरीर, आपण जे कार्य करतो ते, परत या असे 5 फॅक्टर आपण बघितले बऱ्यापैकी. ठीक आहे. कोणते कोणते आहेत 5 फॅक्टर्स. येस. माझा व्हिडिओ आवाज येतो ना बाळांनो तुम्हाला? आवाज येतो? येस. तर बघा, शरीर आहे, आत्मा आहे, प्रयत्न आहे, आपले इंद्रिय आहे आणि परमात्मा, आणि ज्या ठिकाणी असे वेगवेगळे काय आहेत, हे 5 फॅक्टर आहेत. ठीक आहे. परमात्मा म्हणजे भगवंताचा आशीर्वाद. तर बघा आता यामध्ये तुम्हाला दिसते अंडरस्टँडिंग गॉड्स ग्रेस, तर भगवंताचा आशीर्वाद काय आहे, कसा आपण समजू. बघा, तर गोइंग फ्रॉम वन सिटी टू अनादर, ठीक आहे ना. बघा या ठिकाणी, तर एका सिटी उतरून आपण दुसऱ्या सिटीमध्ये जायचं आपल्याला समजा. ठीक आहे. तर काय होणार, आपल्याकडे काय लागेल, आपल्याला कार लागेल. ठीक आहे. कार लागेल, परत ड्रायव्हर लागेल ड्राईव्ह करायला, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. रस्ता चांगला पाहिजे, आणि हे सगळं जरी असलं पण ट्रॅफिक असली तर आपण पोहोचणार का? रस्ता आहे, चांगली कार आहे, आपल्याला ड्रायव्हिंग येते, ड्रायव्हर आहे, पण खूप ट्रॅफिक आहे, काहीतरी ऍक्सिडेंट झाला म्हणजे, तर आपण पोहोचू शकतो का? आपल्या हातात आहे का पोहोचणं, ट्रॅफिक कंट्रोल करणं? नाही. तर मग तसं भगवंताच्या आशीर्वादानुसार रोड खाली पण तर असला पाहिजे आपल्याला, तरच आपण काय करू शकतो, पोहोचू शकतो ते. ठीक आहे. तर याला आपण म्हणू शकतो की भगवंताचा आशीर्वाद बद्दल. एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो. न्यूटन ऐकलंय तुम्ही? न्यूटन बद्दल माहिती आहे तुम्हाला? येस. न्यूटन बद्दल माहिती आहे सगळ्यांना? न्यूटन कोण? सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते. ठीक आहे. त्यांच्याबद्दल बघा, आता ते होते आणि त्यांचे मित्र होते. तर मग आता न्यूटनचे मित्र पण कोण असतील? शास्त्रज्ञच असतील, बरोबर आहे. मग एकदा काय झालं. प्रभुजी येस तुझी. नेटवर्क लो आहे. हो, नेटवर्क. आता आवाज येते प्रोजी? येस प्रोजी. आता माझा आवाज येतो तुम्हाला? स्क्रीन विजिबल आहे का प्रोजी? बाळा, तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज येतो का? स्क्रीन दिसते का? स्क्रीन विजिबल आहे, आवाज येत असेल तर हात ऊपर, हात हँड रेज करा तुम्ही. हा अवनीश. यस. बाकी ओके, म्हणजे माझा आवाज येतो आणि तुम्हाला व्हिडिओ सुद्धा, स्क्रीन सुद्धा दिसते. ठीक आहे. मग आपण पुढे कंटिन्यू करूया. थोडा मधात नेटवर्कचा इश्यू झाला. ठीक आहे, आपण पुढे कंटिन्यू करूया. बघा. ठीक आहे. तर बघा, आता न्यूटनची मी तुम्हाला स्टोरी सांगत होतो. तर न्यूटन जे आहेत तर त्यांचे मित्र पण एक काय होते, शास्त्रज्ञ होते. तर मग त्यांचे मित्र जे ते भगवंतामध्ये विश्वास नव्हता त्यांचा, की देव असते वगैरे, असं काही त्यांचा विश्वास नव्हता. मग न्यूटनने काय केलं, आणि ते म्हणायचे की हे सगळं जग आहे ते आपोआप आलेलं आहे. ठीक आहे, असे म्हणायचे ते. तर आपण बघितलं, परंतु जे न्यूटन म्हणायचे की नाही, याला काय केलं आहे भगवंतानी, परमात्म्याने त्याला बनवलेलं आहे, असं म्हणायचे. पण ते मान्य नाही करायचे.
मग एक दिवस मग त्यांच्या अशा वेगवेगळ्या आर्ग्युमेंट व्हायच्या. ठीक आहे. मग एक दिवस काय झालं, त्यांनी त्यांच्या मित्रांना घरी बोलवलं आणि काय केलं, त्यांनी एक सोलार सिस्टीमचं एक सुंदरसं मॉडेल बनवलं. ठीक आहे. आणि ते समोर ठेवलं त्यांच्या हॉलमध्ये. हॉलमध्ये ठेवलं सोलार सिस्टीमचं सुंदर मॉडेल बनवून. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मित्र आला आणि त्याला गुड नाईट वगैरे त्यांनी म्हटलं. ठीक आहे. तर मग काय झालं, तर त्यावेळेस मग त्यांनी विचारलं, हे मॉडेल किती छान आहे, तर त्यात कोणी बनवलं? तर चैतन्य, मला सांगू शकता का तू की हे कोणी? एक मिनिट हा. बघा, तर ती मॉडेल बघून न्यूटनच्या मित्राला 2 प्रश्न आले. कोणते 2 प्रश्न आले असतील, कोण सांगू शकेल? हा, मनीषा तू सांग मग. नाहीतर मग चैतन्य तू सांग. तुला अनम्यूट करण्यासाठी मी आलो केलं. चैतन्य सांग. चैतन्य सांगू शकतो का 2 प्रश्न कोणते आले असतील त्यांना? ठीक आहे, बघा मी सांग. ओप्पो कोण आहे बघा, तू सांग बाळा. तू अनम्यूट कर स्वतःला आता. अनम्यूट कर. हा, आता सांग. हा, ते बोलले की हे कोणी बनवलं असेल. हा, पहिला कोणी बनवलं आणि दुसरं का बनवली. ठीक आहे ना, असं 2 प्रश्न आहेत. तसंच मग त्यांनी म्हणले, नाही काय नाही, काय मी थोडेसे बॉल वगैरे आणले होते, स्टिक्स वगैरे आणल्या होत्या आणि त्या ठेवल्या. सकाळी बघतो तो सोलार सिस्टीम तयार झाली आणि यातून सुंदर प्रकारे एकदम फिरायला लागली, असं न्यूटनने सांगितलं. आणि त्यांनी एकदम सिरियसली सांगितलं. त्याचा मित्र म्हणला, बाबा का माझी मजा घेतो, खरं सांग कोणी बनवलं ते व्यवस्थित सांग. तर ते म्हणले की नाही नाही, खरंच सांगतो मी. मग तो मानायला तयार नव्हता. मग त्याने एकदा 2 तीनदा विचारलं. मग त्याला राग आला की नाही नाही नाही, हे असं काय आहे? ठीक आहे, तर मी बनवलं, मीच नाही, आपोआपच आलं म्हणून. मग त्याचा मित्र रागा रागात जात होता. मग तेवढ्यात न्यूटनने म्हणले, इकडे आहे, मी सांगतो तुम्हाला. ते म्हणले, जर तुम्ही हे स्वीकारायला तयार नाही की छोटस जे टेबलवर ठेवलेलं सोलार सिस्टीमचं, सौरमालेचं जे मॉडेल आहे ते आपोआप नाही आलं, आपोआप येऊ शकते, हे स्वीकार करायला तयार नाहीत. ही एवढी मोठी जी सौरमाला आहे, सोलार सिस्टीम आहे, हे ब्रह्मांड आहे, ते आपोआप आलं, हे कसं काय तुम्ही स्वीकार करता? हे असं कसं काय म्हणू शकता की हे एवढं मोठं जे सौरमाला आहे किंवा जे युनिव्हर्स आहे, ब्रह्मांड आहे, ते आपोआप आलं? मग त्यांच्या मित्राच्या शास्त्रज्ञाच्या डोक्यात प्रकाश पडला. हा, बरोबर बोलतोय न्यूटन, की एवढं मोठं जे सृष्टी आहे ती आपोआप नाही होऊ शकत. मग त्यांनी सांगितलं, याची निर्मिती भगवंताने केलेली या सृष्टीची. ठीक आहे. तर हे त्यामध्ये सांगितलंय. तर बघा आता पुढे. ठीक आहे. तर मग यावरून काय सिद्ध झालं, ही जी सृष्टी कोणी बनवलेली आहे, भगवंतानी बनवलेली आहे, न्यूटनने त्यांनी सांगितले. आणि याचं बघा भगवद्गीतेत पण प्रूफ आहे, भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे. तर आपण हा श्लोक वाचू. बघा, 9वा अध्याय आणि 10वा श्लोक. 9व्या अध्यायाचा 10वा श्लोक तुम्ही काढा बघू सगळेजण. तुम्हाला भगवद्गीता काढायला सांगितली होती ना? सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन करा आणि 9वा अध्यायाचा 10वा श्लोक बघा. देखो, 9व्या अध्यायाचा 10वा श्लोक बघा सगळेजण. आपण बघूया अध्याय 9 आणि 10वा श्लोक. भेटला का तुम्हाला? बघा, तुमच्या तिथे अध्याय आहेत वेगवेगळे, स्टार्टिंगला इंडेक्स मध्ये अध्याय लिहिलेले आहेत सगळ्यांत. तिथला 10वा श्लोक काढा बघा तुम्ही. त्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. भेटला तुम्हाला सगळ्यांना? बघा आता मी वाचतो, मग तुम्ही माझ्यासोबत म्हणू शकता. मया अध्यक्षेन प्रकृती श्वेते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वीप परिवर्तते. त्याचा अर्थ वाचूया बघा ना आपण. हे कौंतेय, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होते. तर ते काय म्हणले, माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती चालते, असे भगवंत म्हणतात. आणि या प्रकृती याच्यामध्ये बघा, ते म्हणतात सगळ्या प्राण्यांची निर्मिती मी केली आहे आणि या सृष्टीचं वारंवार त्याचं निर्माण करणं, याचा नाश करणं, संहार करणं, हे पण कोण करतात? भगवंतच करतात. म्हणून त्यांना म्हणतात गॉड. गॉडचा लॉंग फॉर्म काय बघा, जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर, डी फॉर डिस्ट्रॉयर. म्हणजे सृष्टीचे निर्माते सुद्धा भगवंत आहेत, त्याला चालवणारे सुद्धा भगवंत आहेत आणि
त्याचा संहार करणारे सुद्धा भगवंत आहेत. ठीक आहे. तर मग कोणी म्हणेल चालवतात कसे भगवंत, बघा त्यासाठी सुंदर उदाहरण आपण पुढे बघूया. ठीक आहे. तर भगवंत हे सृष्टीला चालवतात सुद्धा आणि त्यांनी निर्माण सुद्धा केलेलं आहे. हा बघा तुमच्या बुकलेटमध्ये तुम्हाला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा. तर यामध्ये काय म्हटलं बघा. हा प्रश्न दिसतो का तुम्हाला सर्वांना. तर यामध्ये काय केलंय, हा श्लोक वाचायचा तुम्हाला. 9व्या अध्यायामधला 10वा श्लोक वाचायचा आणि त्याचं म्हणजे आपल्याला तुम्हाला अनुवाद दिसेल, त्याचा अर्थ आणि त्याचबरोबर त्याचं तात्पर्य सुद्धा आहे खाली. तर अनुवाद आणि तात्पर्य वाचून या रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं, विच इज वन ऑफ माय एनर्जीज. तर तुमच्याकडे मराठीमध्ये बुकलेट असेल, त्यामध्ये लिहिलेलं असेल. या रिकाम्या जागी त्या श्लोकामध्ये तुम्हाला उत्तर भेटणार आहे. त्याच्या अर्थामध्ये, अनुवादमध्ये आणि तात्पर्यामध्ये तुम्हाला अर्थ भेटणार, त्याचं उत्तर भेटणार आहे. ते तुम्हाला शोधायचं आणि लिहायचं आहे. बघा तिथं लिहिलेलं सुद्धा आहे ना. की काय लिहिलेलं आहे बघू तिथं 9व्या अध्याय 10व्या श्लोक मध्ये त्याचं पहिल्या रिकाम्या जागा भरायचं, त्याचं उत्तर भेटणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर दुसरी पण जी आहे त्या ठिकाणी पण रिकामी जागा तुम्हाला तात्पर्यामध्ये त्याचं उत्तर भेटणार आहे. ठीक आहे. याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, ते उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. तर चला आपण पुढे जाऊ. समजलंय कसं भरायचं. ते श्लोकचा अनुवाद वाचा, तात्पर्य वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. तर बघा आता हे जे पिक्चर आहे ही काय आहे, आपली सोलार सिस्टीम आहे, सौरमाला आहे. ठीक आहे. दिसली तुम्हाला. तर या पिक्चर मध्ये पुढे काय दिसते बघा तुम्हाला. बाजूच्या पिक्चर मध्ये बघा काय दिसते, गाडी येताना दिसते. गाडीचा काय झाला. हा गायत्री सांग तू बघू काय दिसते तुला, काय दिसते मला सांग. मी तुला अनम्यूट करायसाठी परमिशन दिली, तुला काय दिसते बघ बाजूच्या पिक्चर मध्ये गाडीचं बघ. ठीक आहे. अर्नाश तू सांग. अर्नाश सांग ना. हा मोठ्याने बोल बाळा. माधुरी तू सांगू शकतेस. तू अनम्यूट कर स्वतःला बघ. माधुरी अनम्यूट कर. सांगू शकते कोणी. सर त्याला सांग. होतोय. सांग माधुरी काय दिसते तुला. बघ ऍक्सिडेंट झाला ना गाडीचा बघा. तर एका कारने येऊन काय केलं, त्या एका गाडीवाल्याला धडक दिली. एकीकडून कार येत होती, दुसरीकडून काय येत होती, बाईक येत होती. तर बघा ऍक्सिडेंट झाला एवढा मोठा. तर कशामुळे झाला माहितीये तुम्हाला. ते सिग्नल खराब झाले, त्यामुळे मग सिग्नल मध्ये काही बिघाड झाल्यामुळे बघा एका सिग्नल मध्ये बिघाड झाल्याने एवढा मोठा ऍक्सिडेंट होतो. तर त्याचप्रमाणे मग आता इतके सगळे प्लॅनेट आहेत, तारे, सूर्य, चंद्र, हे सगळे त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरतात. मग त्यांचा ऍक्सिडेंट झालेला कधी ऐकलं का तुम्ही. है ना. शनीचा आणि गुरुचा धडक झाली, त्याच्यामध्ये 4 जखमी, 10चा मृत्यू झाला, असं कधी ऐकलं का. किंवा शनी खाली येऊन पडला, गुरु जो ग्रह आहे तो खाली येऊन पडला, असं कधी ऐकलं का तुम्ही. नाही. तर मग ह्या ज्या ग्रहांची ट्रॅफिक आहे ते कोण मॅनेज करते, कोण कंट्रोल करते. तर ते भगवंत आहे. त्या सगळ्या ग्रहांची ते ट्रॅफिक मॅनेज करतात, त्या ग्रहांना त्यांना कंट्रोल करतात. ठीक आहे. याच्यावरून आपण समजू शकतो की या सृष्टीला बनवणारे आणि चालवणारे सुद्धा कोण आहेत, भगवंत आहेत. आणि एका छोट्याशा आपल्या शहरामधल्या चौकामध्ये आपल्याला सिग्नल ट्रॅफिक पोलीसची गरज आहे ऍक्सिडेंट न होण्यासाठी. तर मग आपल्याला ही सृष्टीमध्ये एवढे सगळे ग्रह तारे आहेत, तर त्यांचं ट्रॅफिक मॅनेज कोण करतात, भगवंत करतात. ठीक आहे. हेच त्यांनी श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं. तर बघा आपण पुढे बघूया. तर बघा किती सुंदर आपल्याला पिक्चर दिसते, किती सुंदर धबधबे, जंगल, झाड, झुडपे दिसतात. तरी कोणी बनवलं, आपोआप येणार नाही. आता बघा हे तुम्हाला बाजूला दिसते. पेपरचे काय केलं आपण, फुलं बनवले आणि पानं बनवले. सुंदर दिसत की नाही तुम्हाला. एका व्यक्तीने पेपरचे बनवले फुलं आणि पानं. ठीक आहे. तर आपण बघूया पुढे बघा. कात्री घेतली, पेपर घेतला, रंग घेतले आणि त्याला बनवलं. आणि बाजूला काय दिसतं तुम्हाला बघा. आता बाजूला ओरिजिनल फुलं दिसायला लागले का. दोन्ही पैकी समजा तुमच्या मम्मीचा बर्थडे, तर तुम्ही दोन्ही पैकी कोणतं तुम्हाला गिफ्ट द्यायला आवडेल मम्मीला. हा रेडमी 9 प्राईम सांग तू बाळा, किंवा ओप्पो तू सांग. कोणतं गिफ्ट द्यायला आवडेल तुला दोन्ही पैकी. पहिला.
हा, पहिला म्हणजे कोणता ते प्रकृतीमधला की तू बनवलेला? बघ, प्रकृतीमधलं जे त्याचं बघ, त्याचं कलर किती छान आहे, ते सॉफ्ट असणार, त्याला सुगंध असणार. हे जे आपण बोलू, हे प्रकृतीमध्ये जे फुलं भेटतात त्याच्या एवढे सुंदर प्रकृतीमध- दिसणार का? नाही ना. प्रकृतीमधला. हा, तो देणार. तर मग बघा, आपण हा बनवायला आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते? कोण सांगेल? हे फुलं कागदाचे बनवण्यासाठी काय लागते? सगळ्यात महत्वाची गोष्ट कोण सांगेल? प्रणित, तू सांगू शकतो का? प्रणित, मी तुला बघ अनम्यूट करण्यासाठी परमिशन दिलं, सांग मग काय लागणार सगळ्यात महत्वाची गोष्ट? सर पेपर, कलर आणि कातर. ओके, त्याच्यासोबत अजून एक गोष्ट महत्वाची लागते. काय लागते? कोण सांगेल? ऋतुजा, तू सांगू शकते का? बघ, अनम्यूट कर. सांगू शकते का तू? बघ, बुद्धी लागणार. काय लागेल आपल्याला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धी. ठीक आहे, बुद्धीशिवाय आपण बनवू शकत नाही. तर मग हे जे फुलं आहेत प्रकृतीमध्ये, एवढे सुंदरसे गार्डन्स आहेत, धबधबे आहेत, तर हे कोणी बनवले या विचार करायला पाहिजे. ते बनवणारे कोण आहेत? भगवंत. कारण ते सुद्धा आपोआप नाही आलं. हे फुलं आपोआप येतील का? कागदाचं आपोआप फुलं तयार होतील का? नाही, आपल्याला मेहनत करावं लागेल, बुद्धी लागेल. तर मग हे जे प्रकृती आहे ती कोणी बनवली? भगवंतानी बनवलेली आहे. ठीक आहे, सुंदर जी प्रकृती आहे ती. बघा, आता पुढे बघूया आपण. तरी बघा, सुंदर फुलं वगैरे तुम्हाला दिसत आहेत. तर आता मला सांगा, आर्टिफिशियल फ्लावर बनवण्यासाठी आपण जर बघितलं, एक सॅटेलाइट आहे. ठीक आहे, सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये ठेवायचं असलं तर खूप 24 घंटे काही सॅटेलाइट आपल्याला, काही सायंटिस्ट लागतात जे त्याला मॉनिटर करतील. आपल्याला इस्रोने बघा, आपण चंद्रयान 3 वगैरे 2 लॉन्च केलं. किती सारी मेहनत करावी लागली. ते आपोआप झालं का? आणि त्याला शास्त्रज्ञ 24 तास कंट्रोल करतात, मॉनिटर करतात वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये. तर मग एवढे सगळे जे ग्रह तारे आहेत ते आपोआप कसे फिरतात? त्याला पण कोणीतरी मॉनिटर करायला हवं की नाही? काय वाटतं तुम्हाला बाळांनो? मॉनिटर करायला पाहिजे का नाही? बरोबर, स्वरा, तू सांगू शकते का? आपोआप होतील का ग्रह तारे? ते आपोआप फिरतील का? त्याला कोणीतरी मॉनिटर करणार पाहिजे की नाही? हो सर. हा, मग त्याला कोण मॉनिटर करते? ते कोण आहेत? भगवंत आहेत. कोण आहेत? भगवंत आहेत. भगवान. ते आपोआप होत नाही. भगवंत किंवा प्रकृती त्याला काय करते? चालवते आणि मॅनेज करते. प्रकृती कोणाच्या अधीन आहे? भगवंताच्या. काय म्हणलं भगवंताना? मया अध्यक्षेने, माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती चालते. भगवंत चालवतात प्रकृतीला. ठीक आहे, तर हे आपण यातून बघितलं. बघा, पुढे चालू आहे. ठीक आहे, तर बघा, एक सुंदर उदाहरण सांगतो. मग कोणी म्हणेल भगवंत आहे तर मग माझ्या जीवनामध्ये दुःख का येतात? मला एवढ्या समस्या का होतात? कोणी म्हणेल. ठीक आहे, तर मग त्याचं उत्तर बघा काय आहे, छोट्याशा आपण उदाहरणामधून बघू. तर इथे काय दिसतात तुम्हाला? बघा, बटरफ्लाय दिसतात. तर बटरफ्लाय पहिले अशी नसते, जन्म झाल्यानंतर पहिले ककून मध्ये असते आणि अळीच्या रूपामध्ये असते. आणि ती काय करते? ककून फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस कधी हात तिचा पाय बाहेर काढते, कधी तोंड बाहेर काढते. पूर्ण बाहेर यायला तुला ते खूप स्ट्रगल करावं लागते. तर मग एका व्यक्तीनं बघितलं की ती जी बटरफ्लाय आहे ती खूप स्ट्रगल करते बाहेर येण्यासाठी, पण तिला काही बाहेर निघता येईना. मग एक बटरफ्लाय बाहेर आली खूप मुश्किलनं. तो बघत होता, ऑब्झर्व करत होता. मग त्यानं काय केलं? दुसरी जेव्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्यावरच ककून काय केलं? त्याने कात्रीने कापून टाकलं. बाहेर आले, त्याला वाटलं आता ही आता उडायला लागेल, नंतर उडायला लागेल, चालायला लागेल. ती बटरफ्लाय एकाच जागी पडलेली होती. का? कोणी सांगू शकेल? का कोणी सांगू शकेल? ती काही प्रोग्रेसच करत नव्हती, हालचालच करत नव्हती. संतोष, तू सांगू शकेल का? ती बटरफ्लाय का एका जागी पडलेली होती? यस, किंवा स्वरा, तू सांगू शकशील का? बघ, अनम्यूट कर स्वतःला. तर बघा, मी सांगतो काय झालं. तर तिच्या जीवनामध्ये संघर्ष जो होता, ती कपून तोडून बाहेर येताना, तर त्या संघर्षामध्ये भगवंताने अशी सिस्टीम बनवून ठेवलेली की जेव्हा ती संघर्ष करते तेव्हा काय, त्यावेळेस तिच्या शरीरामधले एक द्रव काय करते? पंखामध्ये जाते. ठीक आहे, तिच्या शरीरातलं द्रव पंखामध्ये जाते. आणि त्यावेळेस आपण म्हणू काय आहे? पंखामध्ये जाते. तर 1 मिनिट बाळा.
तो देखो अभि काय कर सकतो आपण बघू त्या पंखामध्येच्या शरीरातलं द्रव कुठे जाते पंखामध्ये जाते आणि मग त्यानंतर काय होते तिचे पंख मजबूत होतात आणि ती उडू शकते. पण जर त्या व्यक्तीने बाहेरूनच कापून कापून टाकलं तिला स्ट्रगल संघर्ष करू दिला नाही तर काय होते त्या पंखापर्यंत ते द्रव पोहोचत नाही आणि पंख कमजोर राहतात आणि ती उडू शकत नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या येतात संघर्ष येतात ते नेहमीच वाईट असतात असे नाही. त्यात ते आपल्याला मजबूत बनवतात स्ट्रॉंग बनवतात बऱ्याच गोष्टी आपल्याला ते शिकवतात. ठीक आहे. त्यासाठी मी म्हटलं की त्या बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यातून शिकायला भेटतात. पण स्ट्रॉंग होतो त्यासाठी काय आहे आपल्याला काय करावं लागते संघर्ष किंवा समस्या जे भगवंत आपल्या जीवनात येऊ देतात ते कशामुळे येतात ते आपल्याला अजून मजबूत करण्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे समस्या आल्या तर आपण घाबरून जायचं नाही त्याला नकारात्मक दृष्टीने नाही बघायचं सकारात्मक दृष्टीने बघायचं. ठीक आहे. पुढे बघूया आपण आता चला. तर ते याबद्दल मी तुम्हाला सांगितलं बटरफ्लाय बद्दल सगळं. ठीक आहे. तर आपण काय केलं पाहिजे जेव्हा आपल्या तर आपण बघू शकतो की भगवंत जेव्हा आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे अडथळे देतात किंवा संघर्ष देतात ते आपल्याला अजून मजबूत करण्यासाठी काही गोष्टी शिकवण्यासाठी देतात हे आपल्याला विसरायचं नाहीये. ठीक आहे. तर बघा हे आपण बघितलं जसं बघा आता पहिल्या याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय म्हटलं अं, बघा समटाइम्स आपण म्हटलं स्ट्रगल्स जसे आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याच गोष्टीचा आपल्याला काय होते बरोबर संघर्ष आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो. ते आपल्याला मजबूत तर बनवतेच आणि जर आपल्या जीवनामध्ये संघर्ष नाही आपण कधीच शिकणार नाही कधीच मजबूत होणार नाही. ठीक आहे. इमोशनली म्हणजे भावनिकरित्या शारीरिक दृष्ट्या सगळ्या दृष्टीने आपण काय होऊ शकतो मजबूत कधी होणार जेव्हा आपल्या जीवनामध्ये संघर्ष समस्या येतील. तर बघा पुढे आता तर जेव्हा आपण जेव्हा काय केलं भगवंताला बळ मागितलं तेव्हा भगवंताने काय केलं आपल्याला समस्या दिल्या. म्हणजे आपण समस्यांना जेव्हा सामना करतो तेव्हा आपोआप आपण शक्तिशाली होतो. किंवा कधी आपण भगवंताला बदल भगवंता मला बुद्धी द्या ज्ञान द्यावा त्या भगवंताने काय केलं आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणून टाकले. तर मग वेगवेगळ्या समस्याला सॉल्व्ह त्याचं निराकरण करता करता आपली आपोआप बुद्धी वाढते. जगामध्ये अशी एकमेव वस्तू आहे ज्याचा उपयोग केल्यानंतर वाढते ते म्हणजे बुद्धी आहे. जेव्हा आपण भगवंताला म्हणतो मला धन संपत्ती घरावे म्हणजे मला धन द्या संपत्ती द्यावा तेव्हा काय केलं भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आपल्याला वेगवेगळे स्किल दिले क्षमता दिल्या जे वापरून काय करू शकतो आपण पैसे चांगल्या मार्गाने कमवू शकतो. असं आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण भगवंतांना धैर्य मागतो तेव्हा भगवंत काय करतात आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे अडथळे आणतात. मग त्यांना सामोरे जायला आपल्याला संयम निर्माण होतो आणि आपण धैर्यशील बनतो. जेव्हा आपण भगवंतांना प्रेम मागतो तेव्हा काय करतात भगवंत काही मुलं लोक येऊन आपल्याला काय करतात त्रास देतात मग आपण त्रास ते सहन करता करता काय करतो त्यांच्यावर दया करायला शिकतो आणि मग आपल्यामध्ये प्रेम जागृत होतं. ठीक आहे. असं आहे. इतर जीवाप्रमाणे जीवाप्रती प्रेम भगवंतांप्रती प्रेम आपल्या आईवडिलांप्रती प्रेम हे सगळं आपण बघू शकतो. तर आपण बघलं भगवंता की माझं हे काम होऊ द्या भगवंता है ना माझी काय करू द्या नोकरी लागू द्या किंवा मला बिझनेस मध्ये नफा होऊ द्या. तर भगवंत काय करतात आपल्याला डायरेक्ट तसं नाही करत पण आपल्याला चांगल्या संधी आपल्या समोर आणून उभे करतात आणि आपण त्या संधीचा जर चांगले उपयोग केला संधीचं सोनं केलं तर आपल्याला नक्कीच काय होते आपलं यश मिळते. असं आहे. तर आपण म्हणतो की मला हे द्या ते द्या पण भगवंत आपल्याला जे पाहिजे ते देत नाहीत आपल्याला जे आवश्यक आहे ते देतात. जसं आपले आई वडील सुद्धा आपल्याला जे पाहिजे ते देत नाहीत आपल्याला जे आवश्यक आहे एखादा मुलगा आहे त्याचे दात सडले आणि तो चॉकलेट मागतो तर तो काय करतात आई वडील त्याला चॉकलेट देण्याऐवजी एखादी पौष्टिक वस्तू खायला देतात ज्याच्यातून ते काय होईल त्याला पोट पण भरेल त्याचं न्यूट्रिशन पण मिळेल आणि दात पण सडणार नाही. ठीक आहे. असं भगवंत आहे. भगवंत आपले प्रेममयी काय आहेत वडील आहेत असं. तर जर जीवन आपल्याला जगायचं असलं की ज्याच्यामध्ये आपल्याला कोणतीही भीती नाही कोणतेही आपण जर बघितलं की तर आपल्याला काय करावं लागेल वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्याचा काय करावं लागेल त्याचा सामना करावा लागेल लीडरपणे सामना करावा लागेल. ठीक आहे. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की माझ्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात जे काही अडथळे येतात जे काही चॅलेंजेस येतात ते काय आपल्या व्यक्तिमत्वाला अजून चांगलं घडवण्यासाठी अजून त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्या याच्यामध्ये दया प्रेम सहनशीलता इतरांप्रती आदर या सगळ्या गोष्टींना किंवा जेव्हा आपल्या जीवनामध्ये अपयश येते त्याला सामोरे जाण्याची क्षमता शक्ती ह्या निर्माण करण्यासाठी भगवंत या सगळ्या गोष्टी काय करतात आपल्या जीवनामध्ये आणतात. ठीक आहे. तर समजलं सगळ्यांना तर हे खूप महत्वाचं आहे. तर आपण बघितलं त्यामध्ये हा एक श्लोक बघूया आपण आणि मग हा एक श्लोक बघून आपण काय करू आज इथे थांबूया
पुढच्या गोष्टी आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. याचं थोडंसं आपण बघूया. तर बघा, दुसरा अध्यायामधला 47वा श्लोक आहे. हा तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल किंवा भगवद्गीताच्या सुरुवातीला महाभारत वगैरे सिरियल बघितले असेल, त्यामध्ये सुद्धा हा श्लोक येतो. तर बघा, दुसऱ्या अध्यायाचा आपण म्हणू 47वा श्लोक. ठीक आहे. हा अतिशय सुप्रसिद्ध श्लोक आहे. तो आपण वाचला आणि त्याचा अर्थाबद्दल बघणार आहे. तर काय आहे बघा त्या श्लोकमध्ये, कर्मण्येवाधिकारस्त्य. तुम्ही उघडा दुसरा अध्याय आणि 47वा श्लोक. ठीक आहे. तर बघा, मोठी जी भगवद्गीता ज्याच्याकडे असेल त्याच्यामध्ये 104 पान नंबरवर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता. तर मी पुढे म्हणतो, तू माझ्या सोबत म्हणू शकता. कर्मण्येवाधिकारस्त्य मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर्मा ते संगस्तो कर्मणी. त्याचा अर्थ काय बघा, आपले नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळावर तुझा अधिकार नाही. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधीही समजू नकोस. तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस. तर बघा, आता शेतकरी बघा, आता पेरणी करतात. पेरणी पावसाचे दिवस आहेत, तर ते काय करतात, पेरणी करून सोडून देतात. पण पाऊस येते का नाही ते त्यांच्या हातात आहे का? पण ते जर घाबरले की नाही पाऊस येणार नाही म्हणून मी पेरणीच करणार नाही, पाऊस येते का नाही माहित नाही बाबा, नाही आता आला पाऊस नंतर पुढे नाही आला तर मी पेरणी करणारच नाही, या भीतीने पेरणी नाही केली तर त्यांना कधी उत्पन्न भेटणार का? नाही. ते त्यांचा प्रयत्न करतात आणि शेवटी काय करतात, भगवंतावरती सोडून देतात, पाणी येणार की नाही त्यासाठी. तर मग तसं आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. जसं विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, पूर्ण प्रयत्न केला पाहिजे की मी पहिला आलं पाहिजे क्लासमध्ये, पण प्रथम क्रमांक नाही आला तर मग काय आपण घाबरून जायची गरज आहे का? नाही, आपण प्रयत्न केला. शेवटी आता नंतर मी सांगितले 5 गोष्टी जबाबदार असतात आपल्याला यश मिळेल की नाही त्या गोष्टीसाठी. तर मग आपण आसक्त व्हायचं नाही. तर आपण फळाची कर्म करायचं, पण त्याचं कर्म केल्यानंतर त्याचा काय रिझल्ट येईल, काय फळ भेटेल त्याचा विचार करायचा नाही. आणि कर्म न करणे हे पण चुकीचे. कोणी म्हणेल माझा कर्म करायचं की नाही, ते माझा अभ्यास करून पण मार्क किती येतील जर पूर्णतः माझ्या हातात नाही तर मग मी अभ्यास का करू? तर ते पण चुकीचं आहे. भगवंत काय म्हणतात, तू तुझा प्रयत्न कर आणि फळ काय येईल ते माझ्यावरती सोड, है ना, असं म्हणतात भगवंत. ठीक आहे. तर बघा, यामध्ये ते म्हणले आपले कर्तव्य आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर यामध्ये भगवंत सांगतात जे काय आपलं कर्तव्य आहे. तर बघा, ही महत्वाची स्लाइड आहे, आपण ही बघून थांबूया. डू युअर बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट ऑन गॉड. म्हणजे तुम्ही तुमचे सर्वोत्तम जे प्रयत्न करू शकतात ते करा आणि बाकीचं भगवंतावरती सोडून द्या. ठीक आहे. मग ते तुम्हाला यश देतील, अपयश देतील, त्याला खुशी स्वीकार करा. यश दिलं तर आपण त्यांना धन्यवाद म्हणायचं आणि थँक्यू म्हणून त्यांचं कृतज्ञ राहायचं. अपयश भेटलं समजायचं की आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी भगवंताने काय दिलं, अपयश दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आपण आपलं कर्तव्य करायचं निष्पक्षपणे आणि आपल्याला त्याची फळाची आशा ठेवायची नाही आणि कर्तव्य करत सुद्धा राहायचं. यश येऊ किंवा अपयश हो, कर्तव्य करत राहायचं. कर्तव्य करणं कधी सोडायचं नाही, हे आपण या श्लोकामधून शिकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये अजून पुढे काही स्लाइड आहेत बघा, पण आता आपला वेळ संपलेला आहे. तर आता मी फक्त 5 मिनिटं, आपण तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया आणि 5 मिनिटात आपण काय करूया, सेशनला विराम देऊया. ठीक आहे. तर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेज करू शकता आणि मग आपण प्रश्नांची चर्चा करून बाकीच्या गोष्टी उद्या बघूया. ठीक आहे. तर कोणाला आता बाकीचे सगळेजण हात खाली करा, फक्त ज्याला प्रश्न आहे त्यांनी काय करा, हात वरती करा, मग मी काय करेल तुम्हाला अनम्यूट करतो. येस, स्वराला काही प्रश्न आहे, स्वरा अनम्यूट करू शकते, तू अनम्यूट करून विचारू शकते. येस स्वरा. सर लेक्चर रोज होणार आहे का? नाही, आपलं दर शुक्रवारी असणार बाळांनो. 7:30 ते आपलं 7:15 किंवा मॅक्झिमम 8:30 पर्यंत चालेल आपलं. ठीक आहे. त्यामध्ये आपण आपलं बुकलेट कसं सॉल्व्ह करायचं आणि वेगवेगळे मूल्य आपल्या जीवनामध्ये कसं लागू करायचं, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे, आपण योग्य गोष्टी कशा करायच्या, योग्य निर्णय कसे घ्यायचे, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अतिशय आपलं सुंदरसे असे सत्र होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या, तुमचे जे काही मित्र असतील त्यांनी तुमच्यासोबत यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यांना सुद्धा आवर्जून यायला सांगा. ठीक आहे. नक्की या. ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाचा? सृष्टी, तुला काही प्रश्न आहे का? अनम्यूट करतो, तुला सांग. सर इमोशन्स कसे कंट्रोल करायचे? ओके, इमोशन्स कसे कंट्रोल करायचे. तर बघा, इमोशन कंट्रोल करण्यासाठी काय करायचं महत्वाचं म्हणजे आपण बघायचं की
सगळ्यात महत्व आपलं रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. दुसऱ्याने यानं असं म्हणलं मग मी रागावणार, किंवा त्याने मला चांगलं म्हणलं म्हणून मी गर्व करणार, असं नाही करायचं. आपण स्वतःचं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. आपल्यासाठी जे चांगलं आहे ते करायचं. कोणी आपल्याला चुकीचं म्हणलं तर काय करायचं, सहन करून आपण त्याला काय करायचं, रिस्पॉन्ड करायचं, रिॲक्ट नाही करायचं. किंवा समोरच्यानं आपल्याला काही म्हणलं, ठीक आहे, चुकीचं बोलला, तर आपण लगेच त्याला पण चुकीचं बोलायचं नाही. आपण काय करायचं, रिस्पॉन्ड करणे म्हणजे काय, त्याला पहिले शांततेत त्याला शांत होऊ द्यायचं आणि बोलायचं, बाळा माझं काही तू सांग मित्रा, माझं काही चुकलं का, मी काही चुकीचं केलं का म्हणून तू असा बोलला, काय असेल तर मला सांग, तू आत्ताच सांग, असं. मग आपण त्याला व्यवस्थित बोललो, मग तो पण सांगेल. किंवा आपली चूक असली तर मग सॉरी म्हणायचं, किंवा त्याची चूक असली तर तो सॉरी म्हणेल, असं. तो सॉरी म्हणायला तयार नसेल, नेहमीच तसं करत असेल, अशा व्यक्तीपासून दूर राहायचं. पण आपण भांडणे करणे, त्यांना आपण शिवीगाळ करणे, चुकीचे बोलणे, हे काय चुकीचे, त्याला रिॲक्ट म्हणतात. रिॲक्टिव्ह बिहेवियर नाही ठेवायचं, काय करायचं, रिस्पॉन्ड करायचं. काय म्हणायचं, पहिल्यांदा पॉज करायचं. आपण काय करायचं, पॉज करायचा, विचार करायचा, मी जे बोलणार आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे. जसा धनुष्यबाणमधून तीर निघाला की तो वापस येत नाही, तसं मग आपल्या गेलेला शब्द परत येत नाही. म्हणून आपण काय करायचं, कोणी काय म्हटलं लगेच उत्तर द्यायचं नाही, थांबायचं, शांत व्हायचं, विचार करायचा तो काय बोलला, का बोलला, आणि मग त्याला योग्य उत्तर आपण व्यवस्थितरित्या बोलून सांगायचं. असं समोरचा जरी चुकीचा वाटला तरी आपण त्याच्यासारखं व्हायचं नाही, तर त्याला रिस्पॉन्ड करायचं, रिॲक्ट नाही करायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण, आणि अजून पुढच्या सत्रांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकणार आहे, त्याच्यातून तुम्हाला समजेल की आपण आपल्या इमोशन्सला कसं कंट्रोल करणार. ठीक आहे. आता अजून एक बघ, शेवटचा एक एक किंवा दोन प्रश्न घेऊया आणि आपण थांबूया. ठीक आहे. बाकीचे प्रश्न आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करूया. आता श्रेया, तू सांग, तुझा काय प्रश्न आहे. सर मी पहिले म्हणजे स्टार्टिंगला नव्हते, तुम्ही व्हिडिओ टाकणार आहे का? काय काय सर मी स्टार्टिंगच्या यायला नव्हते, तर तुम्ही व्हिडिओ टाकणार आहे का वापस? हो, तुमच्या ग्रुपमध्ये व्हिडिओ आला असेल, किंवा तुम्ही ग्रुपमध्ये परत एकदा मेसेज करा, तुम्हाला व्हिडिओ परत पाठवला जातील सुरुवातीचा. ठीक आहे. ठीक आहे सर. ओके. ओम, तुला काही प्रश्न आहे का, सांग. सर मेरे को ये पूछना था, हम हम्म. कर्म करें या उसके फल की प्राप्ति के लिए देखें? हम कर्म करने पे फोकस करना चाहिए. जैसे अभी देखो, बैट्समैन है, वो क्या है, उसको आता सेंचुरी मारना है, ठीक है ना, तो वो जो आने वाला बॉल है उसकी तरफ ध्यान देखेगा कि बाउंड्री की तरफ देखेगा, कहाँ देखेगा, बोलो ओम, कहाँ देखेगा वो. अनम्यूट कर ओम स्वतःला. कुठे बघणार तो, येणाऱ्या बॉलकडे बघणार की बाउंड्रीकडे बघणार. अनम्यूट कर ओम, सांग. बॉल कट बघणार, पण ते माझा अर्थ ते नाही की आपण सपोज आपण काही प्रयत्न करून राहिला, वारंवार करून राहिला, एकदा नाही ते 4-5 झालं, पण त्याचे फल भेटत नाही तर मग काय करायचं बघा, मग आपण त्याचे कारण शोधायचं, थोडंसं इंट्रोस्पेक्शन करायचं, सेल्फ इंट्रोस्ट त्याला म्हणतात आत्मनिरीक्षण करायचं, की माझं कशामुळे मला फळ भेटत नाही, नेमकं काय चूक होते, मी जे पद्धतीने मेहनत करतो त्याच्यामध्ये काही चूक आहे, की मी चुकीच्या ठिकाणी मेहनत करतो, किंवा त्यामध्ये नेमके कारण शोधायचे, आणि मग त्या कारणाला उपाय काय आहे याचं कोणाकडे मार्गदर्शन घ्यायचं, आणि मग ते उपाय केले तर आपल्याला काय होईल, यश भेटेल. किंवा ती गोष्टी आपल्यासाठी जर नसेलच, ठीक आहे, तर मग आता मी जर म्हटलं मी लता मंगेशकर सारखं माझे तिथं एकदम सुंदर कोकिळासारखं गाणार, पण मी तसं लहानपणापासून कधी काही केलं नाहीये, प्रॅक्टिस केली नाही, किंवा माझा गळाही तसा नाहीये, तर मग मी आता तसं होऊ शकतो का, नाही. मग मी काय केलं पाहिजे, जी माझं स्ट्रेंथ आहे ती शोधली पाहिजे, आणि त्यामध्ये माझं करिअर केलं पाहिजे, असं असं आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे ना. आणि माझे जे अपयश आहे त्याच्या मागचे कारण शोधायचे, आणि त्या कारणांवरती वर्क करायचं. ठीक आहे. पण आपल्याला त्यावेळी कारण या काही समजत नसेल तर मग आपले समजा शिक्षक आहे किंवा आई वडील, त्यांच्यासोबत चर्चा करायची, आणि मग ते आपल्याला सांगतील की नेमकं आपलं कुठे चुकते, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन मग आपण पुढच्या गोष्टी करू शकतो. त्यालाच मेंटरिंग किंवा काउन्सिलिंग म्हणतात. आपले मेंटर असतात, काउन्सिलर असतात शाळेमध्ये, किंवा जे आपले वर्ग शिक्षक, किंवा एखादे त्या विषयाचे शिक्षक आहेत, किंवा आपले एखादे मोठे भाऊ बहीण आहे ज्यांना माहिती आहे, त्यांना विचारायचं, नाही ते आपल्याला त्यावरती मार्गदर्शन करू शकतील. आपला आपण स्वतःचा प्रॉब्लेम समजणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ठीक आहे. तर आता एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूया. खुशीचा बघूया काय प्रश्न आहे. हा खुशी, सांगू शकतो तुझा प्रश्न काय आहे. अनम्यूट कर स्वतःला.
खुशी ठीक आहे, खुशीला प्रश्न नाही वाटते. अवनीश, तू अनम्यूट कर आणि सांग बाळा, तुझा एक प्रश्न घेऊन आपण थांबूया. खुशी अनम्यूट होते बघ बाळा, ते बघ आता बघ, अनम्यूट कर. हॅलो सर, हा सांग अवनीश. आपले ऑनलाईन कधी क्वेश्चन सोडणार आहे? आपण आता बघा ना, प्रत्येक पीपीटी मध्ये आज नव्हता का आला एक प्रश्न. आज एक प्रश्न आला, तुम्ही तुम्हाला सांगितलं त्याच्यावर रिकामी जागा कशी भरायची. 9व्या अध्यायाचा आपला 10वा श्लोक जो आहे तो वाचायचा, त्याचं तात्पर्य वाचायचा, अनुवाद वाचायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर भेटणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे, तर त्यामध्ये श्लोक आहे त्या प्रश्नाच्या बाजूला. हा ऑनलाईन सॉल्विंग आहे का? नाही नाही नाही, आपले तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं, आम्ही कसं सॉल्व्ह करायचं ते सांगणार. सॉल्व्ह तुम्हालाच करायचं. त्यामध्ये कोणत्या अध्यायामध्ये त्याचं उत्तर भेटणार, कोणत्या श्लोकामध्ये, ते आम्ही तुम्हाला सांगणार. जसं आज मी सांगितलं 9व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर भेटणार असं. आणि तिथं प्रश्नाच्या बाजूला हो, सुद्धा सर. लिहिलेलं आहे. ठीक आहे. मला वाटलं की ऑनलाईन सॉल्विंग होणार नाही आहे. नाही, आपण सॉल्विंग म्हणजे उत्तर आम्ही नाही सांगणार. मग परीक्षेमध्ये टीचर उत्तर सांगतात का आपल्याला? नाही. नाही, फक्त त्या प्रश्नाच्या आजूबाजूचं नेमकं त्या मूल्याचं कसं समजून घ्यायचं हे समज तुम्हाला आम्ही देणार, की कसं आपल्या जीवनात उतरायचं, कसं समजून घ्यायचं. मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देणं सोपं होणार, त्या श्लोकामध्ये शोधायला सोपं जाणार आणि तुम्ही उत्तर योग्यरित्या लिहू शकता. ठीक आहे. खुशी एकदा लास्ट बस ट्राय कर बघ तू आता बघ. हा झालती अनम्यूट, तू बघ आता अनम्यूट कर. अनम्यूट झाली बघ तू, आता म्यूट करू नको परत. श्लोक एक्सप्लेन करून देणं हेल्प करायला आहे. हा तू काय म्हणतो तर, हा खुशी सांग, तू अनम्यूट आहे आता, सांग तू काय म्हणायचं. सर, आपण रागावर नियंत्रण कसं ठेवू शकतो? ओके, रागावरती. तर बघा, मी आता ते सांगितलं काय करायचं आपण. राग आला की तोंड बंद करायचं. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, अजिबात एकही शब्द बोलायचा नाही. पहिल्यांदा पॉज घ्यायचा. जोपर्यंत आपण शांत होत नाही तोपर्यंत काहीही बोलायचं नाही, कारण रागाच्या भरात व्यक्ती काय बोलेल, काय करेल, काय सांगतात नाही. तर एका ठिकाणी जास्त बसायचं, थोडा प्राणायाम करायचा, अशी मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि काय करायचं, भगवंताचं नाव घ्यायचं आणि थोडं भगवंताला आठवायचं की रागाच्या भरात मी काही चुकीचं केलं तर. कधी कधी काही लोक रागाच्या भरात कोणाचा खून करतात, मग त्यांना आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागतं. रागाचे दुष्परिणाम खूप आहेत. कधी कधी आपण असं चुकीचं बोलून जातो की मग आयुष्यभर आपली कोणी सन्मान करत नाही, किंवा एका मोठ्या व्यक्तीचा निराधार करतो आपण. मग रागासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण पुढे मंत्र मेडिटेशन वगैरे बघणार आहे, ते मी पुढच्या सत्रामध्ये शिकवेन. त्यातून सुद्धा राग कमी होतो. आणि दुसरं म्हणजे मग राग आल्यानंतर आपण कधीच तुरंत लगेच रिॲक्ट करायचं नाही, लगेच उत्तर द्यायचं नाही. राग आल्याला आपण तोंड बंद करायचं, शांत बसायचं, आणि जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत उत्तर द्यायचं नाही. वाटलंच तर त्या ठिकाणाहून थोड्या वेळासाठी निघून जायचं, थोडं शांत व्हायचं, थोडा प्राणायाम करायचा आणि मग तिथे येऊन थांबून मग काय करायचं, उत्तर द्यायचं, मग चर्चा करायची व्यवस्थित. तर लगेच रागात कोणतीच ऍक्शन करायची नाही, कोणताच निर्णय घ्यायचा नाही, कोणतं लगेच उत्तर द्यायचं नाही कोणाला, किंवा कोणावर हात वगैरे लगेच उगारायचा नाही. ठीक आहे. आणि पुढे अजून आपण चर्चा करणार रागाला कसं कंट्रोल करायचं. समजलं बाळा? हो सर, आणि अभ्यासात लक्ष नसेल लागत तर? हा पुढचा त्यासाठीच आपला उद्याचा टॉपिक जो आहे, म्हणजे पुढच्या शुक्रवारचा टॉपिक फोकस आहे ना. तर फोकस म्हणजे लक्ष केंद्रित कसं करायचं. या ठिकाणी अर्जुनाने सुद्धा हाच प्रश्न विचारला होता भगवंताला, की जे त्याच्याबद्दल आपण श्लोक बघणार आहे. तर आपण पुढच्या सत्रामध्ये त्याची सविस्तर चर्चा करू. ठीक आहे बाळा? आज आपला वेळ झाला नाही तर मग मी त्याच्याबद्दल सांगितलं असतं. तर पुढचं सत्र आपलं Thank you, sir. फोकस बद्दलच आहे. ओके, थँक्यू. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तर तुम्ही काय करा, नक्की तुम्हाला तिकडे भगवद्गीता आहे, रोज बघा 2 श्लोक वाचा. फक्त 2 श्लोक जर वाचले वर्षभरामध्ये, भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, वर्षभरामध्ये तुमची पूर्ण भगवद्गीता व्यवस्थित वाचून समजून होणार. ठीक आहे. आणि रोज तुम्ही 2 श्लोक वाचायला सुरू करा भगवद्गीतेचे, फक्त 15-20 मिनिटं लागतील. ठीक आहे. चला, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. थँक्यू. आपण इथेच थांबूया.